सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गंगा घाटावर भरणाऱ्या बुधवारच्या आठवडे बाजारात वडिलांसमवेत भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या 19 वर्षीय परप्रांतीय युवकाच्या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा विधी संघर्षित बालकांसह 14 जणांना ताब्यात घेतलेलं असून 2 संशयित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तर उर्वरित दोघांना मालेगाव येथील अभीक्षण गृहात रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. बुधवारी 28 मे रोजी सायंकाळी सीता गुफा परिसरात राहणाऱ्या नंदलाल उर्फ सूरजकुमार जगतदास या 19 वर्ष परप्रांतीय युवकाचा 14 जणांनी धारदार चाकूने भुसकून खून केल्याची घटना घडली होती. मृत नंदलाल हा त्याचे वडील जगतकुमार दास यांच्या समवेत बुधवारी सायंकाळच्या सुमारास आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेलेला असताना गाडगे महाराज पुलाखाली संशयित आरोपी आणि दोघा विधी संघर्षित बालकांनी खिशातून बळजबरीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दोघा बाप लेकांना विरोध केल्यानंतर संशयित आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्याकडील धारदार चाकूने नंदलाल याच्या पोटात भोसकला होता. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात नंदलाल हा संजीव समाधी मंदिरासमोर रस्त्याच्या पलीकडे पळत आला आणि तेथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तात्काळ जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं होतं. या घटनेतील मृत नंदलाल हा फरशीचे काम करायचा आणि त्याचे वडील पेंटर होते. मूळ बिहार राज्यातील रहिवासी असलेला नंदलाल 3 वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांसमवेत नाशिकला मोलमजुरीच्या उद्देशाने आलेला होता. या घटनेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्री उशिरा संशयित आरोपी ब्लॅकी आणि डोकोमो यांच्यासह दोघा विधी संघर्षित बालकांना अशा 14 जणांना ताब्यात घेतलेला आहे. न्यायालयानं ब्लॅकी आणि डोकोमो यांना 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोघा विधी संघर्षित बालकांची मालेगावच्या अभीक्षण गृहात रवानगी करण्यात आलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसार.